तर आता आपण आहे जे शेवटचं स्टेशन आहे मेट्रोचं स्टेशन नाही म्हणू शकत आपण, मेट्रोचं ऍक्च्युअल कार शेड आहे. इथं पाठीमागं तुम्ही बघू शकतात की मेट्रोचं एक ऑफिस बनतंय आणि हा जो आता मेट्रोचा प्रोजेक्ट चालू आहे लाईन 3चा, हा ऑलमोस्ट आता म्हणजे फायनल स्टेजला आहे. साधारणतः आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर इथे आम्ही स्थानिक बॉडीशी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी लक्षात आलं की 80 ते 90% काम ऑलरेडी फिनिश झालेलं आहे आणि राहिलेलं उर्वरित जे काम आहे ते येणारे काही महिन्यामध्ये पूर्ण होऊन जाईल. तर हा जो एरिया आहे इथं मेट्रोनी म्हणजे हा मारुंजेचा रोड आहे, हिंजवडी मारुंजेकडे जाणारा, फेज 3 कडे जाणारा, आणि हे मेट्रोचं लास्ट कार शेड असणार आहे. इथं ऍक्च्युली ऑफिशियल कुठला स्टॉप नसणार आहे, पण इथं मेट्रो पार्क होणार आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं इथं MIDC तब्बल एक 50 एकर जागा मेट्रोसाठी दिलेली आहे आणि ती PMRDA नंतर ऍक्विजिशन करून इथं ऑफिस वगैरे बनवलेलं आहे. आणि हा इथं आता लास्ट स्पॉट आहे. तुम्हाला ही प्रोग्रेस आता ऍक्च्युअल मध्ये दिसू शकते कशा पद्धतीनं काम चालू आहे आणि काम ऑलमोस्ट चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. आणि तुम्ही अपेक्षा ठेवू शकता म्हणजे ज्या काही आता भविष्यात आपल्याला होप्स लागून होत्या की जे पण इंजिनियर असतील किंवा IT काम करणारे इतर कर्मचारी असतील किंवा बाकी पण कोणी असेल लोकल कम्युट करणारे, तर सर्वांना जो त्रास होत होता, प्रचंड त्रास होत होता ट्रॅफिकचा, आणि त्या त्रासातून कंटाळून बऱ्याचशा लोकांनी काहींनी जॉब स्विच केले असतील किंवा काही इतर कारणास्तव शिफ्ट झाले असतील. पण आता हे तुमचं टेन्शन परमनंट संपणार आहे आणि ह्या मेट्रोच्या माध्यमातून आपल्या आयुष्याला एक गती मिळणार आहे. मी मेट्रो लाईन हिंजवडीच्या आपण शेवटच्या स्टॉपला आहे, जे मेगापॉलिस सर्कल आहे तिथला हा जो मेट्रोचा स्टेशन आहे याचा आपण आता रिव्ह्यू करणार आहोत. ऍक्च्युअल मध्ये ह्या मेट्रो स्टेशनचं नाव अजून फिक्स झालेलं नाही. कदाचित TCS वरनं नाव मिळू शकतं, टेक महिंद्रा वरनं मिळू शकतं किंवा मेगापॉलिस सर्कल वरनं मिळू शकतं. तर प्रोजेक्टेड जे आहे ते मेगापॉलिस सर्कल म्हणूनच फेमस आहे. तर मे बी ते त्याच नावाने या ठिकाणी फायनलाइज होईल. तुम्ही या ठिकाणी माझ्या पाठीमागं बघू शकता आता. तर इथं बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शनचं काम झालेलं आहे. तर आता ऑलमोस्ट जे रॉ स्ट्रक्चर होतं ते फायनल झालेलं आहे आणि आतलं फक्त इंटेरियरचं म्हणजे जे आपण लास्ट स्टेजची फिनिशिंग म्हणतो ती फिनिशिंग पेंडिंग आहे. तर मी इथल्या काही कामगारांशी किंवा जे काही साईट इन्चार्ज होते, जे इंजिनियर होते, सुपरवायझर, त्यांच्याशी पण चर्चा केली. त्यांनी पण हाच फीडबॅक दिला की येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये ऑलमोस्ट या इंटेरियरचं पण काम होऊन जाईल, कारण ऑलरेडी मेट्रो इथे या ठिकाणी ट्रायल रन चालू आहे. आणि तुम्ही माग बघू शकता की जे साईडचे जे इलिव्हेटर होते किंवा स्टेअर केस आहे ज्यांना आपल्याला दोन्ही साईडने ऍक्सेस पाहिजे त्याचंही काम फिनिश झालेलं आहे. इकडं TCSने पण चांगला दबाव दिलेला आहे, टेकने पण दबाव दिलेला आहे, कारण IT ची जी वेलफेअर संघटना होती यांनी प्रचंड हा जो गेली 2-3 वर्ष त्रास सहन करताय या त्रासाला कंटाळून टेकेमचे पण बरेचसे कर्मचारी होते, त्यात आणि TCSचे पण भरपूर कर्मचारी होते. पाठीमागं तुम्ही कियानो होम्स म्हणून एक सोसायटी बघू शकता आणि इकडं पलीकडे असणारी मेगापॉलिसची जी सोसायटी. तर ह्या लोकांनी स्थानिकांनी खूप त्रास सहन केला आणि या त्रासातून आता त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. तातडीने बैठक बसून आता या ठिकाणी या स्टेशनचं काम एकदम फास्ट म्हणजे एकदम फास्ट ट्रॅकवर चालू आहे सध्या. आणि या कामाची आपण अपेक्षा ठेवू का येणाऱ्या 6 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल आणि या ठिकाणी मेट्रो धावल आणि आपला जो सर्वांचाच IT इंजिनियर्स आणि स्थानिक नागरिकांचा जो मूलभूत प्रश्न होता, ट्रॅफिकची समस्या होती आणि जे प्रदूषणाचा त्रास होता हा निश्चित कमी होईल. मित्रांनो, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा की तुम्ही किती उत्सुक आहात या मेट्रो लाईन मध्ये बसण्यासाठी, आणि तुमचेही पण जे उत्सुकतेपोटी असणारे प्रश्न असतील किंवा काही शंका असेल त्या कमेंट सेक्शन मध्ये कळवा. क्वाड्रंट मेट्रो स्टेशनची ही सध्याची परिस्थिती तुम्ही पाठीमागे बघू शकता. रॉ स्ट्रक्चरिंग कम्प्लीट झालेलं आहे, स्टीलचं पण जेवढं काम तिथं कम्प्लीट झालेलं आहे. आणि आता जे काही मजदूर दिसत आहे तुम्हाला किंवा साईट इन्चार्ज आहे त्यांनी माहिती दिल्यानुसार आता फायनल जे फिनिशिंग आहे ते मार्बल लावायचं काम चालू आहे. टाईल्स तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं त्या टाईल्स वगैरे लावण्याचं काम चालू आहे आता तिथं तुम्हाला दिसत असेल तर. आणि बाकीचं सगळं काम फिनिश झालेलं आहे. तर हे जे स्टेशन हे माझ्या माहितीप्रमाणे बाकी स्टेशनच्या तुलनेत थोडंसं लवकर कम्प्लीट होईल, कारण इथं विभागून काम चालू आहे. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या टीम काम करताय. मी या ठिकाणी बघितलं आणि तुम्हाला स्टेअर केस पण दाखवले. आणि इकडचा हा जो परिसर आहे तिथं जे मेट्रोचे दोन्ही पण कॉरिडॉर आहे, लेफ्ट राईट वाला आणि जे फर्स्ट सेकंड फ्लोअर आहे दोन्ही पण कम्प्लीट झाले. हे जे मेट्रो स्टेशन आहे हे हॅपीनेस स्ट्रीट आणि सनबीम यांना कनेक्ट करणारं मेट्रो स्टेशन आहे. याचंही नाव अद्याप डिसाईड नाही झालेलं आहे. इनफॅक्ट सगळ्या स्टेशनचे नाव अजून पेंडिंग आहे, पण जे पण मेन सेंट्रल स्पॉट आहे त्याच्यावर हे तुम्ही बघू शकता आता हॅपीनेस स्ट्रीट आहे हा. आणि या स्ट्रीटवरनच मे बी याचं नाव पडू शकतं, कारण हाच एक प्राईम एरिया वाटतो. आणि लेफ्ट साईडला जे आहे माझ्या तर ते सनबीम इन्स्टिट्यूट आहे, जिथं ॲक्च्युली विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा बेनिफिट. या मेट्रो स्टेशनची तुम्ही प्रोग्रेस पाठीमागं बघू शकता. जे मजदूर आहे किंवा जे कामगार आहे ते सध्या स्टील गर्डलवरती घेत आहे. जे फायनलचं जे रूफटॉप आहे त्याचं ते काम चालू आहे. आणि जवळपास म्हणजे तुम्हाला ऑनेस्टली जर सांगायचं म्हटलं तर सगळ्याच मेट्रो स्टेशनची प्रोग्रेस एकाच लेवलची चालू आहे. सगळ्यांचंच काम सेम लेवलला चालू आहे, 80-90% म्हणू शकतो आपण. जे थोडंसं फिनिशिंगचं काम आहे ते कमी वेळेचं काम आहे, म्हणजे मेजर काम होतं ते ऑलमोस्ट झालेलं आहे. मित्रांनो, आपण आता आलो आहोत इन्फोसिस सर्कल वरती आणि इन्फोसिस सर्कलचं हे मेट्रो स्टेशन तुम्ही पाठीमागे बघू शकता.
ऑलमोस्ट याची पण प्रोग्रेस सेमच आहे. म्हणजे स्टेअरकेसचं काम माझ्या मागे बघू शकता. आरसीसी स्ट्रक्चरल काम या ठिकाणी चालू आहे. फक्त स्ट्रक्चरल काम या ठिकाणी पेंडिंग आहे आणि ऑलमोस्ट 80-90% मध्ये मेट्रो स्टेशन रेडी झालेलं आहे. जे काही कॉस्मेटिक चेंजेस आहेत ते पण या ठिकाणी चालू आहेत. प्रचंड वेगाने या ठिकाणी काम चालू आहे. खूप सारा वर्क फोर्स या ठिकाणी लेबर्स तुम्ही बघू शकता या ठिकाणी काम करत आहेत आणि हे मेट्रो स्टेशन लवकरच चालू होईल. जसं की आपण लास्ट काही मेट्रो स्टेशन समोरचे बघितले. ज्या या स्पॉटला मी आता उभा आहे तर हे सगळ्यात अवेटेड आपण म्हणू शकतो मेट्रो सर्कल आहे, विप्रो सर्कल. कारण तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या बाजूला विप्रो कंपनी आहे. बघू शकता तुम्ही विप्रोचं मोठं गेट आहे आणि खरी जी ट्रॅफिकची सुरुवात होती ना तर तो हाच स्पॉट आहे. इथूनच खरी ट्रॅफिक चालू होती. ही ट्रॅफिक चालू झाली की ती तब्बल असती जवळपास त्या क्रोमा कॉर्नर पर्यंत. तर तुम्ही बघू शकता हे जे मेट्रो स्टेशन आहे याचं काम बाकीच्या स्टेशनच्या तुलनेत थोडंसं जास्त झालंय, 5% जास्त म्हणू शकतो आपण. आणि माझ्या उजव्या बाजूला बघू शकता तुम्ही गॅराचं एक कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे आणि फूड कोर्ट आहे. तर इथं तुम्ही जर बघितलं पाठीमागच्या साईडला तर याचं स्ट्रक्चरिंग आणि कॉस्मेटिक्स बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे. फायनल जे ॲस्थेटिक आहे ते पेंटिंग आहे. आणि हे जे मेट्रो स्टेशन आहे मित्रांनो हे फेज 2 मध्ये, हा फेज 2 चा पार्ट आहे. नंतर जे इन्फोसिस पासून चालू होतं ते फेज 3 च्या पार्ट मध्ये जातं. तर तुम्ही जर बघितलं व्यवस्थित तर ह्याचं स्ट्रक्चरिंग कम्प्लीट झालेलं आहे, स्टेअरकेस कम्प्लीट झालेलं आहे आणि वरती बघू शकता जे फायनल आहे तर ते 3rd फ्लोअरचं रूफटॉप ते एक पेंडिंग काम आहे. तर साधारणतः जवळपास सगळेच मेट्रो स्टेशन अशाच हिशोबाने प्लॅनिंग केलेले आहे की ते एकाच वेळी कम्प्लीट होतील. हार्डली महिना 15 दिवसाचा प्लस मायनस फरक होऊ शकतो. बाकी पर्सेंटेज वाईज काम सेमच झाले. मित्रांनो आता आपण जो आहोत तो आहोत टर्मिनल 1च्या मेट्रो स्टेशनवरती. टर्मिनल 1 म्हणजे या ठिकाणी लक्ष्मी चौकाकडनं येणार हा रोड आहे आणि या ठिकाणी शिवाजी चौकाकडनं येणार हा रोड आहे. या ठिकाणी हे एक त्रिफुली संगम आहे आणि या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक असते या ठिकाणी. आणि समोर तुम्ही बघू शकता हे ॲम्स्टरडॅम, या ठिकाणी एक डिझाईन आहे ॲम्स्टरडॅम आणि एक म्हणजे या ठिकाणी ओळख या जागेची ॲम्स्टरडॅम म्हणून आहे. आणि या कमर्शियल कॉम्प्लेक्स तुम्ही बघू शकता ज्याचं नाव आहे टर्मिनल 1. मेट्रो स्टेशनच्या रूफटॉपचं काम चालू आहे. स्टेअरकेसचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे आणि हे पण मेट्रो स्टेशन सेमच सदस्यच आहे. 80% काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि समोरचा हा चौक बघू शकता. आज शनिवार असल्यामुळे या ठिकाणी खूपच कमी ट्रॅफिक आहे, पण जनरली डेली या ठिकाणी खूप ट्रॅफिक कंजेशन असतं. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक स्टक होते. तर या ठिकाणी देखील खूप मोठी मदत या मेट्रो स्टेशनमुळे या ट्रॅफिक कमी होण्याला होईल. शिवाजी चौकातल्या मेट्रो स्टेशनवरती आपण आलो आहोत. टर्मिनल 1च्या आधी आणि भुजबळ चौकानंतरचं हे मेट्रो स्टेशन आहे आणि या मेट्रो स्टेशनचं काम जास्त प्रमाणात कम्प्लीट झालेलं आहे आपण म्हणू शकतो. या ठिकाणी लॉबी इन्स्पेक्शन गॅलरी वगैरे कम्प्लीट झालेली आहे. रूफचं पण काम कम्प्लीट झालेलं आहे आणि स्टेअरकेस पण या ठिकाणी स्ट्रक्चरल काम स्टेअरकेसचं कम्प्लीट झालेलं बघू शकता. तर या ठिकाणी ग्रेनाइट वगैरे आलेलं आहे म्हणजे फ्लोरिंगचं काम चालू आहे आणि काही कॉस्मेटिक चेंजेस किंवा आपण आर्किटेक्चरल चेंजेस या ठिकाणी चालू आहेत आणि लवकरात लवकर हे मेट्रो स्टेशन रेडी होईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता बिर्ला सॉफ्ट या ठिकाणी कंपनी आहे आणि पाठीमागे SCL, L&T माइंट्री वगैरे कंपनीज या ठिकाणी आहे. म्हणजे हे मेट्रो स्टेशन देखील एक गेम चेंजर मेट्रो स्टेशन आहे. कॉर्पोरेट एम्प्लॉई प्लस हिंजवडी फेज 1 मधील जे गावठण आहे म्हणजे या ठिकाणी स्थानिकांसाठी देखील हे मेट्रो स्टेशन तितकंच महत्वाचं आहे. आता आपण आलो आहोत एक मेट्रो स्टेशन जे आहे हिंजवडी गावठाणातच आहेत. ते डीमार्ट या ठिकाणी जे डीमार्ट बघू शकता त्या डीमार्टच्याच बाजूला मेट्रो स्टेशन आहे. या ठिकाणी हे डीमार्ट आहे हिंजवडी फेज 1चं. या डीमार्टच्या बाजूलाच अगदीच असणार आहे मेट्रो स्टेशन. हे तुम्ही बघू शकता. याचं पण काम कम्प्लिशन झालेलं आहे. रूफटॉपचं काम चालू आहे आणि स्टेअरकेसचं पण काम या ठिकाणी बऱ्यापैकी झालेलं आहे. हे पण स्टेशन लवकरच चालू होईल. सध्या मी जे लोकेशनला उभा आहे ते लोकेशन आहे भुजबळ चौक मेट्रो स्टेशन. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि या ठिकाणी जो एक्सप्रेसवेला कनेक्ट होणारा रोड आहे हा आपला रेग्युलर हायवे, नॅशनल हायवे. तर गर्दी तुम्ही पाठीमागं बघू शकता आणि हे जे जंक्शन पॉईंट ठरणार आहे कारण इकडं पलीकडचा जो एरिया येतो हा सगळा PCMC मध्ये येतो आणि ह्या उजव्या बाजूचा जो एरिया येतो बानेर साईडचा हा पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येतो. तर तुम्ही बघू शकता की त्या पद्धतीनं काम झालेलं आहे आणि या ठिकाणी आता तुम्हाला ही गर्दी दिसते. या गर्दीला वरदान ठरणारी ही पुणे मेट्रो असणार आहे आणि बऱ्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेट एम्प्लॉईला आणि हे ट्रॅफिकचं कंजेशन यातून कमी होईल. आता तुम्ही बघू शकता की याचं रूफटॉपचं जे 3rd फ्लोअरचं काम आहे ते पेंडिंग आहे. तुलनेत बाकी मेट्रो स्टेशनच्या तुलनेत ही मेट्रो स्टेशन थोडंसं मोठं आहे आणि इथं आता बऱ्यापैकी बघू शकतात की तुम्ही हेवी हायड्रॉलिक क्रेन जे ऑपरेट करताय. वरचे रूफटॉपचे जे मोठे मोठे आपण त्याला म्हणू शकतो की कॉन्क्रीटचे ब्लॉक वगैरे तर ते लिफ्ट करायचं काम चालू आहे. तर येणाऱ्या काळामध्ये हे पण 5-6 महिन्यामध्ये पूर्ण होईल. मित्रांनो आजच्या व्हिडिओचा एंड करण्यासाठी आम्ही आलोय आणि हे जे मेट्रो स्टेशन दिसतंय तुम्हाला हे बालेवाडी मेट्रो स्टेशन आहे जे हायवेला क्रॉस करणार आहे. जिकडे आपण शिवाजीनगरकडे जातो तो हा रोड आहे आणि तुम्ही आता बघू शकता मी जिथं उभा आहे तिथं मेट्रो स्टेशनचं काम जवळपास 95% पूर्णत्वास गेलेलं आहे.
आणि आम्हाला ज्या ऑफिशियल कडून काही माहिती मिळाली त्यानुसार शिवाजीनगर पासून सुरू होणारी जी मेट्रो आहे आपली, ती मेट्रो इंटरचेंज मेट्रो या ठिकाणी इथपर्यंत ऑपरेशनल करायचा प्लॅन आहे बालेवाडी पर्यंत, आणि पॅरलली मग नंतर पुढचे कामं चालू असेल आणि तोपर्यंत ही मेट्रो या ठिकाणी रन होईल. तुम्ही बघू शकतात वरती जे फर्स्ट फ्लोअर आहे जिथं आपलं तिकीट घर किंवा ज्या बेसिक अम्युनिटीज असते, वॉशरूम असेल किंवा जे फूड स्टॉल वगैरे असतील, तर तो मजला पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आणि रूफटॉप आहे जिथं आपली मेट्रो धावणार आहे ऍक्च्युअल ट्रॅकवर, तो पण पूर्णत्वास गेलेला आहे. आपण रोडच्या त्या पलीकडच्या साईडने काही कारणास्तव तुम्हाला तो व्ह्यू दाखवू शकत नाही, पण तिथली गॅलरी असेल, ग्लासचं वर्क असेल किंवा रेलिंग असेल, हे सर्व काम एस्थेटिक 99% कम्प्लीट झालेलं आहे. आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये म्हणजे सर्वात अगोदर हा पॅच 100% रन होणार आहे, जो शिवाजीनगर पासून इथपर्यंत कनेक्ट होईल. आणि पॅरलली हे काम चालू असताना पुढचे जे मेट्रो स्टेशन हे 10 नंबरचं मेट्रो स्टेशन हे लाईन नंबर 3चं, आणि इकडून जो सिक्वेन्स चालू होतो मागचा तो 9 नंबर भुजबळ चौकचा, त्यानंतर आपण बघितलं ते कोर्टयार्डचं डीमार्ट जवळचं हिंजेवाडी फेज 1चं, नंतर शिवाजी महाराज चौकातलं हिंजेवाडीचं, आणि तिथून पुढे मग पद्मभूषण चौक असेल किंवा आपण बघितलं विप्रो सर्कल वगैरे, त्यानंतर आपण सनबीमचं बघितलं, इन्फोसिस बघितलं, फायनली आपण एम्बसी क्वाड्रंट बघितलं, लास्टला आपण जे मेगापॉलिस बघून आलो. आणि अशा पद्धतीचा हा सिक्वेन्स असणार आहे. आणि ही आता मेट्रो लाईन ही लवकरात लवकर चालू होईल, त्यामुळे या रोडचे ट्रॅफिक कंजेशन कमी होतील. चला मित्रांनो, तर आता ही व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबवणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पोहोच करा, शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.